हे हॅलो एव्हरीवन, नमस्कार नमस्ते. आफ्टर सो लॉंग टाइम मी मेकअप ट्युटोरियल घेऊन आली आहे, कारण की आज आमच्याकडे आहे हळद. आणि हळदी करता मी येलो साडी नाही घातली आहे, मी ग्रीन कलरची साडी घातली आहे. आणि सायंकाळची वेळ झाली आहे, प्रोग्राम आहे रात्रीचा 7 वाजेपर्यंत मला पोहोचायचं आणि त्याच्या आधी मला पटापट आवरून रेडी व्हायचंय. सो विचार केला की जर का मी सिंपल सोबर मेकअप करायला जाते, मला जास्ती मेकअप नको, सिंपल असा मेकअप हवाय. आणि मग मला असं वाटलं की का नको तुमच्यासोबत शेअर करायला, मी कशी रेडी होते, कशी तयार होते स्वतःहून घरच्या घरी. म्हणजे की आजचा माझा स्पेशली हा व्हिडिओ बनवण्यामागचा मुख्य हेतू हा आहे. आपण सगळ्या ज्या बायका आहोत, बऱ्याचदा आपल्याला असं रेडी व्हायचं असतं, आपल्याला फक्त 10 मिनिटाचा टाइम असतो, 15 मिनिटाचा टाइम असतो, कधी कधी अर्धा तासाचा, मॅक्स टू मॅक्स एखादा तासाचा टाइम असतो. मला माहितीये, मी स्वतः मॅरिड आहे आणि मी हे नेहमी अनुभवते. मला माहितीये प्रत्येक बाईच्या आयुष्यात असंच असतं की तिला पोटभर असा टाइम नसतो. आणि जेव्हा आपल्याला प्रोग्रामला जायचं असतं तेव्हा आपल्याला रेडी करून देणारं कोणी नसतं, मेकअप करून देणारं कोणी नसतं. आपल्याला स्वतःहून रेडी व्हायचं असतं आणि ही वेळ आपल्यावर बऱ्याचदा येते. मोस्ट ऑफ हीच वेळ असते आपल्यावर स्वतःहून रेडी व्हायचं असतं. आणि मला माहितीये, आय फील यू सिस्टर्स, की तुमच्यापैकी बऱ्याचशा बायका अशा असतील की त्या मेकअपमध्ये थोड्याशा अडखळत असतील किंवा त्यांना मेकअप करायला नसेल जमत, सो मेकअप येत असेल. म्हणजे बऱ्याच बायका असतात की त्यांना मेकअपमध्ये नाही इतकं लक्षात येत कसं कोणते प्रॉडक्ट्स, म्हणजे काय आहे ना, बऱ्याच अशा बायका आहेत ज्यांना मेकअपमध्ये इतक्या गोष्टी नाही समजत, बिचारा साध्या गोळ्या असतात. सो काही ना कसं रेडी व्हायचं, कुठले प्रॉडक्ट्स वापरायचे. आणि इव्हन अशा पण बऱ्याचशा बायका आहेत, मुली आहेत ज्यांना कन्सिलर कधी लावतात, फाउंडेशन कधी लावतात, प्रायमर काय असतं, आय शॅडोज मध्ये कोणते कलर्स कसे लावायचे, ह्याही गोष्टी नाही समजत, लक्षात येत त्यांच्या. कारण की कामामधनच इतका वेळ जातो की त्यांना मेकअपमध्ये इतकं नाही येत. सो त्यांच्याच करतासाठीचा हा व्हिडिओ खास आहे. आणि तुम्हाला मेकअपही येत असेल, पण तुम्हाला असं जाणून घ्यायचं असेल की मी कशी रेडी होते घरच्या घरी, किंवा प्रोग्राम अटेंड करायचा असतो तेव्हा मी कशी रेडी होते, तर तुमच्याही करता हा व्हिडिओ आहे. आता मी लेन्सेस वेअर केलेले आहेत, खूप सिंपल, खूप साधा मेकअप मला करायचा आहे. इव्हन मी कन्सिलरही अप्लाय नाही करणार आहे. सगळ्यात आधी, आता जसं की विंटर चालू आहे तर माझी स्किन पूर्णपणे हार्श मला वाटतंय. म्हणजे माझा चेहरा जो आहे तो खूप जास्त रफ फील होतो विंटरमुळे. म्हणजे नाही का, विंटरमुळे आपली स्किन ही फाटत असते. सो मला रेडनेस आलाय, सेन्सिटिव्ह झाली आहे स्किन, आणि त्याच्यामुळे मला जास्त काही चेहऱ्यावर वापरता येणार नाहीये. सो मी खूप कमी कमी गोष्टी यूज करणार आहेत. तर सगळ्यात आधी मला पहिलं तर टिकली काढून ठेवावी लागेल. हे पहिलं स्टेप आपल्या बायकांचं. तर पूर्ण माझा चेहरा जो आहे तो फेस वॉशने साफ करून घेतलाय. हे मी टिंट लावलं होतं म्हणून माझे ओठ पूर्णपणे जात नाहीये हे टिंटमुळे. पण बाकी सगळं जे आहे ते फेस वॉशने मी चेहऱ्याला क्लीन करून घेतलंय. त्याच्यानंतर मी डॉक्टर रेडीज म्हणून मॉइश्चरायझर आहे ते लावते आहे. माझ्याकडे आरसा नाहीये, खूप छोटूसा आरसा, पण मी कॅमेऱ्यात बघूनच पहिले तर करणार आहे सगळं. ठीक आहे. तुम्ही किती जास्त लाल होतोय चेहरा, मॉइश्चरायझर लावलं आणि चेहरा लाल झाला. अजून थोडंसं लावते. माझी नॅचरल स्किन जी आहे ती ऑइली आहे, पण ह्या वेळी मला माहिती नाही, मे बी हार्मोनल इनबॅलन्सिंगमुळे माझा चेहरा ड्राय होतोय, स्किन माझी ड्राय होते, फाटते इव्हन. म्हणजे मी मॉइश्चरायझर पण, आता पण मी मॉइश्चरायझर लावलंय ना, मला लिटरली असं होतंय की खूप आगाग होते, खूप भयानक जास्त चुनचुनतंय मला. सो बघता तुम्ही, लाल झालाय माझा चेहरा. जर का तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर तुम्हाला ही आयडिया येईल की तुम्ही कसं रेडी होऊ शकताय. सेन्सिटिव्ह स्किनवर तुम्ही कसे प्रॉडक्ट्स अप्लाय करू शकताय आणि चांगल्यातला चांगला मेकअप कसा मिळू शकतो तुम्हाला तुमच्याच हाताने केल्यानंतर. तर अजून एकदा लावावं लागणार आहे मला. मॉइश्चरायझर नंतर डिरेक्टली मी प्रायमर अप्लाय करते आणि ते स्टेप असतं बाय द वे. तर मी प्रायमर करता यूज करते लॅक्मेचं स्टिकवाला प्रायमर. हलक्या हाताने लावावं लागतंय. आपल्याला तिथे लावायचं जिथे आपल्याला पोरचा प्रॉब्लेम असतो, जिथे आपल्याला पोर जे आहे ते जास्ती वाटतात तिथेच लावायचं आहे. आणि दुसरीकडे असं फिरवून घ्यायचं. ठीक आहे. आग होते, ब्लेंडरने थोडंसं थंड करते.
मी ब्लेंडरने याकरता डॅब करते की जेणेकरून मला थोडंसं रिलीफ भेटेल. माहीत नाही काय तरी पण चुणचुणत आहे थोडंसं. मी जवळून दाखवू का तुम्हाला? इथे रेड रेड दिसतंय तुम्हाला, इकडे रेड रेड, हे बघा हे मार्क दिसतंय, हे मार्क दिसतंय. तर हे पॅचेस येत आहेत मला आता रेड रेड. मी मॉइश्चरायझर लावलं आणि त्याच्यावरती मला असे पॅचेस येत आहेत आता. आणि थोडंसं चुणचुणतंय माझ्या स्किनला. हे रेडनेस माहीत नाही असं का होतंय, पण हे तुम्ही बघू शकता. इथे रेड रेड झालंय, इथे रेड रेड झालंय. सो ते लावणं जाणवत नाही इतकं, पण स्किन माझी सेन्सिटिव्ह झाली आहे. त्याचं रिझन असं आहे की माझी स्किन फाटली आणि त्याच्यावर मी मॉइश्चरायझर आणि ते लावते, तर त्याच्यामुळे ते रेड रेड होत आहे. प्रायमर आपण अप्लाय केला आहे. मी आता फाउंडेशन यूज करते. आणि फाउंडेशन मी कसं यूज करणार आहे, जसं की तुम्ही माझ्या स्किनचा आता प्रॉब्लेम बघताय, त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला जर का अप्लाय करायचंच आहे तर मी आधी काय करणार, थोडंसं प्रोडक्ट घेणार, थोडंसं एकदम थोडंसं प्रोडक्ट घेतलं, ठीक आहे. देन त्याच्यावर मी थोडंसं मॉइश्चरायझर टाकणार आहे आणि ते मिक्स करणार व्यवस्थित. आता मिक्स करायला मी इथे हे नाही आणलंय, म्हणजे ट्रे नाही आहे छोट्यावाला, सो मी बोटानेच असं मिक्स करते याला, ठीक आहे. ही माझी पद्धत आहे. तर का माझी स्किन मला सेन्सिटिव्ह वाटायला लागली की मी असंच काहीतरी करते. इथे मग आपल्याला ओव्हरऑल फेसला प्रोडक्ट जे आहे ते लावायचं आहे. हे जे मी लावते ह्यामध्ये मॉइश्चरायझर पण आहे आणि फाउंडेशन पण आहे. थोडंसं डोळ्यावर लावेन आणि नॅचरल, आणि मेकअपही खूप जास्ती नॅचरल वाटतो जेव्हा तुम्ही असं करता. आणि बाकीचं उरलेलं प्रोडक्ट इकडे इकडे थोडंसं इकडे स्प्रेड करून घेईन, मग नेकला. आणि नेकला लावणं मस्ट आहे, जेणेकरून तुमचा चेहरा जो आहे तो डार्क नको वाटायला फेसच्या अकॉर्डिंग. सो फेसला जर का कम्पेअर करायला गेलं तर आपल्याला नेक डार्क वाटायला लागतो, सो तसं नको वाटायला म्हणून कंपल्सरी आहे. आता मी हे ब्लेंडर घेतलंय आणि त्या ब्लेंडरच्या हेल्पने मी आता प्रोडक्ट जे आहे ते चांगलं ब्लेंड करेन. आणि मॉइश्चरायझर ऍड केल्यामुळे काय होतं की आपल्याला स्प्रेड करायला थोडं इझी जातं. आणि मी फाउंडेशन कोणतं यूज केलंय, मॅकचं. माझं शेड काय आहे, हा जो शेड आहे माझा SPF 15 आहे. माझा शेड आहे तो. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुमच्याकरता मागवू शकता. ढेर सारे प्रत्येक स्किन टाईपच्या लोकांकरता फाउंडेशन अवेलेबल आहेत यार. ओच्या इथेही माझी स्किन जी आहे ती मला खूप एक्स्ट्रीम ड्राय वाटते. सो तुम्ही बघता किती इझिली ब्लेंड केलंय आणि स्किन बघा किती नॅचरल वाटते. आता मी काय करणार, मॅकचं SPF स्टुडिओ फिक्स पावडर येतं, कॉम्पॅक्ट पावडर विथ फाउंडेशन, ते घेणार आणि मी ते ना ह्याच्यानेच घेणार. ह्याच्याने अंडर आय एरियाला मी डॅब करणार की जेणेकरून तिथे थोडंसं डार्क पार्ट येतो ना, डार्क पोर्शन असतो, हा थोडासा नाजूक भाग असतो, तर इथे आपल्याला बऱ्याचदा हायलाईट करायचं असतं आणि हायलाईट आपण कन्सिलरने करतो, जे की स्टेप आपण अवॉइड केलाय. तर मग मी पावडरने ते कव्हर करण्याचा ट्राय करेन, जे की तुम्हाला दिसतंय. आणि ते वर्क पण करते. मी डॅब करून प्रॉडक्ट इथे लावते. तर फक्त तुम्हाला हे जे प्रोसेस आहे डॅबवाला ते बेस्ट वेळ घेऊन करायचं आहे, ठीक आहे. इथे काही त्याच्यानंतर इथे मी हायलाइट केलं आणि किती चेंज वाटतं फेसमध्ये आणि नॅचरली कॉन्टूर झाल्यासारखं वाटतंय चेहऱ्याला. त्याच्यानंतर मी चेहऱ्याला थोडंसं कॉन्टूर करेन आणि कॉन्टूरिंगसाठी मी यूज करते हुडा ब्युटीचं. हा बेटा इथेच आहे मी.
हे प्रोडक्ट मी आता अप्लाय करते. पहिले तर नोजला मी शार्प करेन. दिसतंय ब्लेंडरने थोडंसं. माहिती आज मी ब्लेंडरच करते की. पहिले तर मी नोजवाला पार्ट व्यवस्थित करून घेणार. थोडासा कॉम्पॅक्ट पावडर घेतला आणि मी ते साईडने डॅब डॅब करून लावून घेणार. ब्रशच्या हेल्पने थोडंसं इकडे कॉन्टोर फॉर द पार्ट झालेलं आहे. त्याच्यानंतर आयब्रोजला मला जास्ती काही करायची गरज नाही आहे. जसं की तुम्ही बघू शकता नॅचरली आयब्रोज माझ्या आहेत डार्क, पण तरी थोडंसं त्यांना ब्राऊन करेन. हा मधलावाला कलर यूज करून पहिले केसांना सेट करणार आयब्रोजना. असं ब्रशला प्रोडक्ट आहे तर ते लागूनही जाते. ब्राऊन शेड घेणार. आयब्रोजना सेट केलं मी. आता मी आयशॅडो अप्लाय करते. नॉर्मल आयशॅडो मला ब्राऊन टोन द्यायचा आहे, सो मी हुडा ब्युटीचं हे वाला पॅलेट यूज करते. हे वाले शेड्स पहिले सगळ्यात आधी मी यूज करेन हा वाला शेड न्यूड. आणि त्याच्यात मी थोडासा हा डार्क वाला शेड ऍड करेन. आपल्याला चांगलं ब्लेंड करून घ्यायचं आहे. क्रीज लाईनला आपल्याला डार्क शेड अप्लाय करायचा आहे त्याच ब्रशने. आणि मी आयलिडला हा वाला स्पार्कल हा जो दिसतो तुम्हाला हा वाला शेड मी यूज करते. थोडासा शिमर. दिसतंय. त्याच्यानंतर मी
जास्त लायनर नाही लावणार आहे, खूप नॉर्मल असं कॉर्नरला लाईन करेन आय लायनरच्या हेल्पने. तर आता मी काजल आहे हुडा ब्युटीचं काजल विथ लायनर. सो मी पहिले तर काजल यूज करेन. लायनर लावते. त्याच्यानंतर मी यूज करते हुडा ब्युटीचं मस्कारा. मी पुन्हा हा वाला शेड घेणार आणि ॲज अ काजल म्हणून लावणार. त्याच्यानंतर मी अप्लाय करते आयलॅशेस. आयलॅशेस ज्या आहेत त्या मी अप्लाय केल्या आहेत आणि त्याच्यानंतर मी ब्लशर अप्लाय करते. आणि ब्लशर करता मी यूज करते बॉबी ब्राऊनचं पिंकवालं ब्लशर पॅकच्या ब्रशच्या हेल्पने. आता मला लेट होतंय, पटपट आवरायला लागणार आहे. लास्ट जे स्टेप आहे ते म्हणजे लिपस्टिक. आणि लिपस्टिक करता मी यूज करते अगेन हुडा ब्युटीचं लिप लायनर. फॉरएव्हर 52 म्हणून लिपस्टिक आहे, डार्क शेड आहे, तो याच्यावर मी अप्लाय करते. हा वाला तो डार्क शेड. मॅकचा मेकअप सेटिंग स्प्रे. सो गाईज हा आहे माझा फायनल लुक. फायनल नाही आहे, मेकअप लुक. मेकअप बघता तुम्ही किती सिंपल आणि सोबर वे मध्ये केलाय. जास्ती कुठलेच प्रॉडक्ट्स यूज नाही केलाय, बट मेकअप आहे तो खूप छान झालेला आहे. आता फायनल लुक साठी मी एक करून गोष्टी यूज करते, जे म्हणजे ज्वेलरीवाला पार्ट, बिंदी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, देन हेअरस्टाईल, आणि मग जो ओव्हरऑल लुक होणार तो मग मी तुम्हाला दाखवणार. सो सगळ्यात आधी तर आपल्याला हा वाला नेकलेस घालायचा आहे. आधीच घालायला हवं होतं.
इयरिंग्स आहेत ते मी टाकते लगेच. मी टाकून आणि मग तुमच्या समोर येते.